आपला परिचय? मी श्रवण राऊत, समुदाय आरोग्य अधिकारी आहे. म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर नेमकी काय घटना झाली होती? शिवनेरी किल्ल्यावरती घटना अशी होती की कार्यक्रम झाला होता, मुख्यमंत्र्यांची मीटिंग वगैरे झाली आणि ते निघून गेले. तर त्याच्यानंतर एक साधारण अर्धा पाऊण तासाचा किंवा 1 तासाचा वेळ गेला असेल. तर त्याच्यानंतर ते हत्ती हौद आहे ना, तर तिथे अचानक मासे जास्त प्रमाणात वाढले आणि त्या माश्या असं कळलं की त्या जो कडा आहे नाही का आपला, तो कडे लोटला, तर तिकडून त्या मासे येतात असं कळलं आणि भरपूर मासे तिकडून पळत येत होते. तर त्या टायमाला ते सगळे मासे येत होते म्हणून आमचं तिथं आरोग्य पथक असल्या कारण आम्ही तिथं हजर होतो. पण असं झालं की ते लोकांसोबत ते मासे सुद्धा पूर्ण शिवजन्मस्थळावरती यायला लागल्या. तर त्यामध्ये मला आणि माझ्यासारखे अजून मला वाटतं जवळजवळ 15-20 जण होते, त्यांनाही मासे चावले. पण शक्यतो जास्त प्रमाणात मला चावले. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देखील जे मासे चावले होते त्यांना देखील हो. त्याच्यामुळे आमच्यासोबत आमचे जे मेडिकल ऑफिसर होते त्यांना सुद्धा मासे भरपूर प्रमाणात चावलेले आहेत. त्यांच्या जवळजवळ 10 मासे तरी त्यांना चावले असतील नाही का. कोण होता तुमचं? मेडिकल ऑफिसर डॉक्टर वाघेरे सर, त्यांना सुद्धा भरपूर मासे चावले. पण आमच्या म्हणजे ह्याच्या पथकामध्ये जे एव्हिल एक्झाम म्हणतो आपण नाही का, तिथे इंजेक्शन असल्यामुळे आम्ही लगेच तिथंच इंजेक्शन घेतले, जेणेकरून त्याचे आम्हाला जास्त त्याचा फरक जाणवला नाही. आपण कोणत्या विभागातून इकडे सेवा देण्यासाठी आलेलो आहोत? आम्ही म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पंचायत समितीच्या अंतर्गत PSC प्राथमिक आरोग्य केंद्र असतात, त्याच्या अंतर आमची सर्वांची ड्युटी तिथं लावली होती. आरोग्य पथक नाही का, प्रत्येक ठिकाणी आरोग्य पथक होती तिथे. किती भाविकांना त्या माश्या चावल्यात आणि किती लोकांना तुम्ही उपचारासाठी खाली आणले? तुम्हाला देखील बऱ्याचशा माश्या चावल्यात. हां, किती माश्या तुम्हाला चावल्यात? एक तसं मोजलं म्हणजे असं मोजलं नाही, पण ज्यावेळेस ते काटे काढत होते लिटरली त्यावेळेस एक 15 ते 20 तरी काटे त्यांनी माझ्या काढून मांडीवरती ठेवले होते ना. कानाच्या पाठीमागे असतील, इव्हन डोक्यातले तर खालीपर्यंत दिवसभर काढत होते, सापडत नव्हते केस असल्यामुळे ना. तर त्यावेळेस एक साधारण 15 ते 20 तरी काटे असतील. किती शिवभक्त याच्यामध्ये जखमी झाले अंदाजे? शिवभक्त तर तसं म्हणलं तिथून जे येणार होते लोक ते 10-15 ते 20 दरम्यान तरी लोक असतील ते, आणि सराउंडिंगला जे पसरले ते कमीत कमी 30-40 लोक तरी असतील. पण कसं आहे, जे पळत होते किंवा नाही का ते त्यांनाच चावलेले. समजा मला जास्त प्रमाणात चावले. काय असं आहे की त्यांनाही काही चावलेलं नाही, पण त्यांच्यावरती हमला झालेले नाही का, म्हणजे त्यांच्या भोवती त्या माश्या फिरत होते पण त्यांना चावलेलं नाही. आता माझ्यासारखे आहेत असे ते लईत लई 10 ते 15 लोक असतील ज्यांना जेन्युनली 1-2 मासे असे चावले. मग आपल्या विभागामार्फत तो जो रिस्ट्रिक्टेड एरिया आहे म्हणजे तो बंद केला आहे किंवा कसं, म्हणजे तिथली परिस्थिती कशी आहे आता? तो बंद आहे. तो कडेलोटचा एरिया पहिला पण बंद होता, असं काही नाही. पण ते नाही का तिथं लोक जातात त्याच्यामुळं, आणि कोणीतरी खोडसळपणाच केला असंच म्हणता येईल. कारण कशाचंच वातावरण तसं नव्हतं की बाबा मासे उठतील अचानक नाही का, किंवा काहीच नाही, वारं मोठं नव्हतं का, तिथं काहीच विषय असा नाही. खोडसळपणा 100% सर, कारण एवढे मासे प्रमाणात नाही काय का त्याच्या पाठीमागे येतील 100% खोडसळपणाचं कारण. शिवजन्मस्थळाचं दर्शन आता रेग्युलर चालू आहे? तुम्ही कुठून आले होते? कारखाना. तुम्ही दोघंही सोबतच होते का? आता इथं उपचार झाले तुमच्यावर? तर शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला झाला समजतंय, अनेक रुग्ण आपल्याकडे देखील आले. नेमकी काय परिस्थिती? एकूण 8 रुग्ण आपल्याकडे आलेले आहेत. तर सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यातील एक रुग्ण आहे श्रवण राऊत म्हणून, त्यांना थोडं जास्त प्रमाणामध्ये मधमाशांचा चावा झालेला आहे. त्यांच्यावर सुद्धा उपचार आपण केलेले आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ते नेमके आपले आपटाळ PSC आहे तिथले निरगुड सर म्हणून आहे, तिथले CHOs आहेत ते. तर आपले आरोग्य विभागातलेच आहेत ते. म्हणजे बचाव कार्य करणाऱ्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना देखील मधमाशांचा डंख झालेला आहे? हो, नेमके ते त्याच ठिकाणी असल्यामुळे त्यांना सुद्धा झालं. आपल्याकडे आतापर्यंत 8 पेशंट दाखल झाले. हो, 8 बाकी सर्वांची परिस्थिती स्टेबल आहे. मधमाशांचा हल्ला झाला समजतात, आपण देखील नगरपालिकेच्या वतीने ठिकाणी आलात, पाहणी केली, नेमकी काय परिस्थिती? मला नेमकं समजलं की मधमाशांनी शिवनेरी किल्ल्यावर हल्ला केलेला आहे, आणि मला CO साहेबांचे आदेश आले की बाबा तिथे जाऊन पाहणी करा. मी इथं पाहणी केलेली आहे. तर सगळं रुग्ण जे आहेत ते स्थिर आहेत, आणि यावरती आम्ही नगरपालिका दृष्टीने सगळं म्हणजे पाहणी करत आहोत वास्तविक. शिवभक्तांना काय आवाहन करायला? शिवभक्तांना की आपण व्यवस्थित किल्ल्यावरती गेल्यानंतर तर इकडे तिकडे न जाता दर्शन घेऊन आपण व्यवस्थित परत यावं.
कारण आता उन्हाचा जोर वाढलेला आहे. मधमाशा एक हे उठलेल्या उन्हामुळे उठत आहेत, त्याकडे न जाता आपण सरळ खाली व्यवस्थित यावं. आणि शिवभक्तांनी मी सांगितलं कुठली काळजी न करता नगरपालिका आणि इतर सर्व शासकीय यंत्रणा आपल्या सेवेत आहेत, तरी आपण व्यवस्थित त्याचं हे करावं. संजू भाऊ, आपण देखील तात्काळ पाहणी करण्यासाठी आलात. शिवभक्तांना आपण काय आश्वस्त कराल? जय शिवराय. शिवजयंतीच्या माध्यमातून प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था केली. त्यामध्ये नगरपालिका असेल, सरकारी आरोग्य सेवा असेल, त्याचप्रमाणे अनेक रेस्क्यू टीम वगैरे असतील, त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवभक्तांना एकच आपलं आव्हान राहील की आपण कुठलीही काळजी करू नये, बिंदास या. फक्त कुठल्या प्रकारचे तिथं हानी होणार नाही, कारण मधमाशा या अशा उठती नाही, त्याला कुणीतरी खोड केली असेल किंवा दगड मारला असेल. तर शिवभक्तांनी दर्शन घ्या आणि आल्यानंतर शिवजयंती उत्सवाचा आनंद घ्या, परंतु कुठलाही आपल्यापासून त्रास होण्याची काळजी घ्या. ज्या फॉरेस्टच्या माध्यमातून त्यावर पाण्याची व्यवस्था केलेली आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून नाश्त्याची, अनेक मराठा संघ असेल, अनेक संस्थांच्या माध्यमातून नाश्त्याची अल्पवराची व्यवस्था केली. जेवढी जास्तीत जास्त आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न जुन्नरकरांनी असेल, सरकारी यंत्रणेने असेल केलेला आहे. तरी आपण या दर्शन घ्या, कुठलीही काळजी करू नका. आपल्या सेवेत सदैव शिवजन्मभूमी आपल्या स्वागतासाठी हजर आहे.